शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ई केवायसी बंधनकारक आहे। 30 जून 2026 पूर्वी जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्हाला पीएम किसान योजनेचे हप्ते पूर्णपणे बंद होणार आहेत। वारंवार कृषी विभागांच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे। व्यवस्थित समजून घ्या। सध्या पीएम किसान योजनेमध्ये ई केवायसी कोण करायचं आहे, याचबरोबर जे लाभार्थी पूर्वी ई केवायसी केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना परत ई केवायसी करायची आहे का, जे लाभार्थी आतापर्यंत ई केवायसी केलेले नाही आहेत असे लाभार्थी सुद्धा ई केवायसी करायची आहे का, या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पीएम किसान योजनेमध्ये जर तुम्हाला हप्ते मिळवायचे असतील तर ई केवायसी बंधनकारक आहे। ई केवायसी आपल्याला करावीच लागणार आहे। ई केवायसी 30 जून 2026 पूर्वी करायची आहे। कोण करायचे आहे, जे लाभार्थी पूर्वी ई केवायसी केलेले नाही आहेत असे लाभार्थी ई केवायसी करून घ्यायचे आहेत। ज्यांनी ई केवायसी अद्यापपर्यंत केलेले नाही आहेत असे लाभार्थी, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ पाहिजे असेल तर, याचबरोबर जे लाभार्थी मयत झालेले आहेत अशा मयत लाभार्थ्यांची यादी पीएम किसान योजनेमध्ये ई केवायसी बाकी आहेत अशी यादी ग्रामपंचायतकडे किंवा कृषी विभागाकडून आपल्या गावातील कृषी सहाय्यकाकडे देण्यात आलेले आहेत। जर वारसदारांना त्यांचा लाभ जर मिळवायचे असेल तर कृषी सहाय्यकांना विचारून तुम्ही ई केवायसी करू शकता। आता ई केवायसी कोण करायचं आहे व्यवस्थित समजून घ्या। जर पूर्वी तुम्ही ई केवायसी केली असेल तरी सुद्धा तुम्ही परत ई केवायसी करू शकता, कंपल्सरी नाही आहे। एका दिवसातून आपला चेहरा दाखवून आपण पीएम किसान योजनेच्या अधिकृत ऍप वरून दिवसातून 2दा ई केवायसी करू शकता। जर ई केवायसी पूर्वी असेल तर शक्यतो करण्याची गरज नाही, केलं तरी सुद्धा बरं होईल, हे मात्र नक्की समजून घ्या। त्याचबरोबर जे लाभार्थी आतापर्यंत ई केवायसी केलेच नाही आहेत असे लाभार्थी तर करावेच लागणार आहे। जे लाभार्थी केलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी कंपल्सरी नाही आहे। जर तुमची पूर्वी ई केवायसी असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता, नसेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता। जर पूर्वी केली असेल तर शक्यतो आवश्यकता नाही आहे, करायची असेल तर करू शकता। एक तर तुम्हाला ई केवायसी पीएम किसान योजनेच्या अधिकृत ऍप वरून, प्ले स्टोर वरती पीएम किसान योजनेचा ऍप आहे, त्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही ई केवायसी आपला चेहरा दाखवून करू शकता किंवा सीएससी सेंटर वरती जाऊन सुद्धा आपल्याला ई केवायसी करता येतं, हे मात्र तुमच्या लक्षात असू द्या। जर तुम्हाला घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई केवायसी करायची असेल तर ती ई केवायसी कशा पद्धतीने करायची आहे, अवघ्या 2 मिनिटांमध्ये या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तुम्ही या कोपऱ्यामध्ये पाहू शकता। ते व्हिडिओ पाहून घरी बसल्या तुम्ही सहज ई केवायसी करू शकता। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।